जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या काही दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही मागच्या 15 ते 16 दिवसांपासून या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। आजचा 17वा दिवस उजळलेला आहे। आजही आपण पाहू शकतो की कशी गंभीर परिस्थिती जुहूच्या या संपूर्ण समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळते। आजही याच कचऱ्यातून जे मॉर्निंग वॉक करणारे लोक आहेत ते याच कचऱ्यातून मॉर्निंग वॉक करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काही इथे सर्वसामान्य आहेत जे दररोज मॉर्निंग वॉक साठी येत असतात। सर, काय सांगाल? खरं तर प्लास्टिकच्या कचऱ्यानं या सगळ्याच समुद्रकिनारी विळखा घातलेला आहे। खरं तर मागच्या अनेक दिवस आम्ही देखील या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतोय। पालिका प्रशासन अनेक दावे करते। काय वाटतं, खरंच पालिकेकडनं तसं काम होतंय का? काय नाही होत इथे। आम्ही किती दिवसापासून येतो। पावसामुळे हे कचरा वरसून गटारावरून वाहून इथे सगळं आलेला आहे आणि आम्हाला वॉकिंग करायला खूप त्रास होतो आणि आम्ही इथे चालू नाही शकत आता, कारण आम्ही गेल्या 40-45 वर्षापासून इथे आम्ही वॉक करतो आणि ही अशी परिस्थिती कधी नाही होती। आता खूप भयंकर परिस्थिती झालेली आहे इथे। तर पालिका प्रशासन सांगते की मॅनपॉवर वाढवली आहे, यंत्रणा वाढवली आहे, ज्या मशिनरी आहेत तुम्हाला दिसतात इथे खरंच मशिनरी वाढवली आहे, पण इतकी जास्त नाही, जितकी पाहिजे तितकी नाही आणि माणसं पण लई खूपच आहे। जे रेग्युलर माणसं येतात तेच आहे इथे आणि जास्त काय हे करायला येत नाही आहे। आणि तुम्ही बघता किती कचरा अजून तसाच आहे आणि अजून जर पाऊस अजून पडला तर अजून कचरा इथे वाढून येणार आहे। तर हे काय कमी नाही होणार आहे इथे सगळं तसंच परिस्थिती तशीच राहणार। अगर असंच राहणार तर हा जुहू बीच एक वेळा बंद करायला लागणार। तर तुम्ही म्हणतायत की 40-50 वर्षापासून तुम्ही इथे येतायत। पूर्वी जुहू चौपाटी कशी होती आणि आता खरं तर काय झालंय? कारण मोठ्या प्रमाणात संपूर्ण टॅक्स पेई आहेत इथे मोठ्या संख्येनं, आणि तुम्ही काय सांगू शकतात? कारण इथे स्वच्छ हवा घेण्यासाठी देखील लोक येतात। तुम्ही स्वतः साक्षी आहेत या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा। मागच्या अनेक दिवसांपासून लोकशाही मराठी म्हणून आम्ही देखील आढावा घेतोय। काय खरं तर इथली परिस्थिती आहे? परिस्थिती इथे खूप खराब आहे। इथे मोठे मोठे सेलिब्रिटी राहतात पण इथे कोण लक्ष नाही देत। हे जर तुम्ही चांगली रीतीने क्लिनिंग केलं तर आम्हाला पण चांगलं होईल, कारण आम्ही डेली आता वय झालं म्हणून आम्ही वॉकिंग करतो। आम्ही बचपनपासून इथे क्रिकेट वॉकिंग वगैरे सर्व इथे करतो आम्ही। कधीपासून हे आता असं कधी बघितलं नाही आणि पावसाच्या अगोदर हे लोक काय करत नाही, व्यवस्थित करत नाही। काय पाऊस पडणार त्या माहिती आहे, मग तुम्ही गटाराचे नाले वगैरे साफ करा, कारण हे सगळं जे प्लास्टिक आलंय ते आपल्या गटारातून आणि समुद्रातूनच आलेलं आहे। ते काय कुठे बाहेरतून आलं नाही आहे। आणि आता जुहू पहिला होतं एकदम क्लीन आणि नीट होतं, आता हे जुहू आता बघायसारखं नाही झालं। आता काय सांगाल? पहिला आता इथे पोरं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायला यायचे, फुटबॉल वगैरे खेळायचे, ते एकदम चांगलं आणि स्वच्छ दिसायचं। आता पोरं दिसत पण नाही। पहिले इथे वॉकिंगला आले ना तुम्ही 6:30 वाजता 7 वाजता आले का पोरं इथे इतकी पोरं फुटबॉल खेळतात आणि क्रिकेट खेळत होते, आता ते तुम्हाला दिसणार पण नाही, असं झालंय। आता भरपूर आता मला वाटते आपला कचरा जरा बाहेर टाकायचा बंद करायला पाहिजे। सरकारला आपला एक नियम ठेवला पाहिजे की बाबा प्लास्टिकचा कचरा टाकूच नका कुठे। समुद्र किनारा खरं तर 7 ते 8 किलोमीटरचा हा संपूर्ण किनारा आहे। याला लागून 7 ते 8 नाले देखील आहेत। काय वाटतं, नाल्यांवरती झाकणं लागलेली आहेत? तुम्ही स्वतः इथले नागरिक असाल, काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला तर वाटत नाही असं काय लागलं असेल। अगर ढाकणं लागलं असतं तर एवढं कचरा आलंच नसतं। आणि दुसरं काय, तिथे वर्सोवा पण आहे। वर्सोवाचा जे कचरा आहे तो पण आता वारा तुमचा फिरणार तसा तो कचरा येत जाणार, तसं आहे। आता इथे पहिले तिथे त्या साईडला भरपूर नॉवेल्टी साईडला भरपूर कचरा होता, आता तिथे साफसफाई करतात माणसं, असं नाही करतात, पण अजून थोडं वाढलं तर बरं होणार आहे, असं लवकर होणार। पालिका प्रशासनाला काय सांगाल? कारण अजूनही महापौर देखील आलेला नाहीयेत। मागच्या 2 आठवड्यापासून आम्ही त्यांना सांगतोय की इथली गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या, पाहणी करण्यासाठी त्यांना वेळ नाहीये का? काय वाटतं, एक स्थानिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, महापौरांची कशी जबाबदारी असायला पाहिजे? नाही, त्यांना करायलाच पाहिजे असं तर, कारण की हे असं परिस्थिती बघून त्यांना थोडं बार ऍक्शन घेऊन जरा करायला पाहिजे। माझं तर असंच आहे। जर दुर्लक्ष केलं तर हे वाढत जाणार, हे काय कमी होणार नाही। आणखी अजून पावसाचे अजून 2 महिने बाकी आहे। जर पाऊस जास्त पडला तर हे कचरा अजून वाढत जाणार, काय कमी नाही होणार। म्हणून आमची विनंती आहे की जरा साफसफाई ठेवा, पण आम्हाला पण चालायला आणि स्वच्छ पाहिजे। आम्ही पण इकडे रोज येणारे माणसं आहे, असं नाही की आम्ही येत नाही। आम्ही मंडे टू संडे पर्यंत आम्ही रोज येतो इथे, पण ते हे आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही। पहिल्याचं आम्ही बचपनपासून इथे काढलेलं आहे। आताचं जू आणि पहिल्याचं जू मध्ये खूप फरक पडलाय आता।
आपण पाहतोय की ज्या पद्धतीत इथे मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात, टुरिस्ट जे आहेत मुंबईमध्ये खास करून बीच म्हणजे समुद्राचे किनारे पाहण्यासाठी येत असतात, काय वाटतं त्यांच्याकडनं देखील नाराजी व्यक्त केली जाते, पण मुंबईकर म्हणून काय वाटतंय तुम्हाला? मुंबईकरून हे वाटतं की तुम्ही प्रशासकांना एकच मी सांगतो, विनंती आहे की जरा साफसफाई करा. कारण इथे 3 स्टार 5 स्टार हॉटेल आहे, तिकडे पर्यटक येतात, किती माणसं येतात, ते आता हे बघून आपलं ते फोटो काढून नेतात आणि मग दुसऱ्या देशामध्ये आपलं नावाचं बदनामी होते. म्हणून माझी विनंती आहे की थोडं दुर्लक्ष न करता हे साफसफाई ठेवायला लागते. अगदीच. तर आपण पाहतोय की आजही स्थानिकांच्या या ठिकाणी पालिका प्रशासनाला विनंती आहे. थेट आपण पाहतोय की इथले सर्वसामान्य नागरिक जे आहेत, जे दररोज मागच्या अनेक वर्षानुवर्षांपासून या ठिकाणी या सगळ्या जुहूच्या समुद्र किनाऱ्यावरती वॉक करण्यासाठी येतात किंवा मग सकाळी व्यायाम करायला येतात, या सगळ्याच गंभीर परिस्थितीमुळे आज त्यांना या मॉर्निंग वॉकचा संपूर्ण आनंद घेता येत नाहीये किंवा मग जुहू चौपाटी स्वच्छ हवेचा देखील या ठिकाणी त्यांना वापर करता येत नाहीये. त्यामुळे संपूर्ण गंभीर परिस्थितीचा आढावा घेत असताना लोकशाही मराठीनं आजचा हा 17वा दिवस उजळलेला आहे. 17व्या दिवशी देखील आपण पाहतोय की जैसे थे परिस्थिती आजही पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासनाला आज तरी जाग येते का, आज तरी महापौर या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा किंवा मग पाहणी करण्यासाठी येते का, याकडे लोकशाही मराठीची देखील करडी नजर असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.